आठवी भूगोल घटक 2 पृथ्वीचे अंतरंग. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण भूगोल आठवी यामध्ये प्रकरण 2 पृथ्वीचे अंतरंग या घटकाचा आपण अभ्यास करूया. तर मित्रांनो, पृथ्वीचे अंतरंग म्हणजे आपण गेल्या वर्षी मागील इयत्तेमध्ये विविध खडकांचे प्रकार, भूकंप, ज्वालामुखी या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी दूध आपण दररोज तापतो, घरामध्ये दुधाची तापवण्याची प्रक्रिया आपण करतो. तर त्या ठिकाणी दूध तापून त्यानंतर त्यावर जर झाकण ठेवलं तर दूध थंड होण्याची आणि त्या ठिकाणी जर आपण गॅस विझवला तर ते दूध थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि नंतर दुधावर एक प्रकारची साय येते. आणि 10 मिनिटांनी जर आपण ते झाकण उघडून पाहिलं तर त्या ठिकाणी वरच्या दुधाची जी साय आलेली आहे त्याला जर आपण हात लावला तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं तापमान कमी लागतं आणि त्या मानाने साय बाजूला सारून जर आपण खालच्या दुधाला जर आपण बोट लावलं तर त्या ठिकाणी आपल्याला चटका बसतो. अशीच काही प्रक्रिया आपल्या पृथ्वीच्या बाबतीतही झालेली आहे पहा. तर पृथ्वीची निर्मिती होताना सुद्धा सौरमालेबरोबरच झालेली आहे असं याबाबत शास्त्रज्ञांचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, एकमत झालेलं आहे. व सुरुवातीला सुद्धा पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती पहा. स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास भूकवच हे अगोदर थंड झालं व घन स्वरूप प्राप्त झालं. मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. तसेच विशिष्ट खोलीवर अंतरंग अर्धद्रव स्वरूपात सुद्धा आहे पहा. तर पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या मनात आजही कुतूहल आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमाने काढली आहेत. त्यासाठी ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंपलहरी यांचा अभ्यास प्रामुख्याने शास्त्रज्ञांनी केलेला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लाव्हारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळते. लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांचा अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगाची रचना आपल्याला समजून घेता येते. उदाहरणार्थ, खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झाल्याचे आढळते. तसेच ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लाव्हारस हा तप्त असतो. यावरून पृथ्वीच्या अंतर्भागात उष्ण व प्रवाही असावा हे सिद्ध होते. असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढलेले आहे. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात. त्यामुळे भूकंपलहरी त्या ठिकाणी निर्माण होतात. नंतर या ठिकाणी भूकंपलहरी निर्माण होतात व या भूकंपलहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात. त्यांची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केले जाते. भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने विंधनवी छिद्रे देखील पाडलेली आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे का तुम्हाला, हे सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. तर आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली आहे. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली. पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. कालांतराने पृथ्वीच्या सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने त्याला घनरूप अवस्था प्राप्त झाली. पृथ्वीच्या या भागालाच भूकवच म्हणून संबोधले जाते. अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेत आहेत. तर या ठिकाणी पहा, पृथ्वीचा अंतरंग कसा आहे याची एक आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. तर या ठिकाणी सर्वात बाहेरचं एक भूकवच आहे. त्या ठिकाणी खंडीय कवच किंवा महासागरीय कवच म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर त्यामध्ये प्रावरण आहे. आतला भूकवचाच्या खालचा जो भाग आहे त्याला प्रावरण म्हणतात. त्याच्यानंतर बाह्य भाग आहे, त्या ठिकाणी बाह्य भाग आणि सर्वात आतमध्ये अंतर्भाग आहे, अंतर्गाभा आहे पहा. बाह्यगाभा, अंतर्गाभा, प्रावरण आणि भूकवच अशी पृथ्वीची रचना त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग केलेले आहेत. तर सर्वात वरचा जो विभाग आहे तो भूकवच. भूकवचामध्ये 2 प्रकार आहेत. तर खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे 2 भाग आहेत. तसेच प्रावरणाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. नंतर गाभ्याचे 2 भाग आहेत, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. तर या ठिकाणी पहा, आपल्याला भूकवच याची माहिती आपण आता समजून घेऊया.
तर भूकवच, पृथ्वीचा जो सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी ही 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. त्यानंतर भूकवचाची खंडाखालील जाडी ही 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणीखाली म्हणजेच पर्वताच्या खाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त असते, तर सागरपृष्ठाखाली ती 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते. या ठिकाणी आकृती 2.1 व 2.2 आपण पाहिल्यानंतर हे लक्षात येईल. भूपृष्ठाखालील जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात तापमानात वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश ते 6000 अंश सेल्सिअस तापमान असते. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. त्याचे 2 विभाग पडतात. तर खंडीय कवच, भूखंड प्रामुख्याने सिलिका म्हणजेच सिलिका हे सिलिकॉन या मूलद्रव्याचे संयुग आहे व ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहे. यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत असत. भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम प्रति घनसेमी इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. आता महासागरीय कवचाची माहिती आपण समजून घेऊया. हा महासागरीय कवच हा भूकवचाचा दुसरा थर आहे. हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम प्रति घनसेमी ते 3.3 ग्रॅम प्रति घनसेमी इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसाल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. आता हे नेहमी लक्षात ठेवा. पहा, या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्ये चा त्या ठिकाणी दाखवलेलं आहे प्रमाण. तर त्या ठिकाणी आहे पहा कमी आणि जास्त घनता बाणाने दाखवलेली आहे. तर सिलिकॉन Si, ॲल्युमिनियम Al, सिलिकॉन Si, मॅग्नेशियम Mg, निकेल Ni, आयर्न Fe याप्रमाणे वर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जात असताना आपल्याला याप्रमाणे त्या ठिकाणी या घटकांची घनता त्या ठिकाणी दिसून येते. आता माहीत आहे का तुम्हाला या सदरामध्ये आपल्याला खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे कॉन्रॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले. म्हणून या विलगतेला कॉन्रॅड विलगता हे नाव दिले आहे. भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे हे ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्याचे नाव मोहोरोव्हिसिक होते. त्यामुळे या विलगतेला मोहो विलगता असे नाव देण्यात आले आहे. प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे. गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली. त्या विलगतेला गटेनबर्ग विलगता हे नाव देण्यात आले आहे. आता आपण प्रावरणाची त्या ठिकाणी माहिती पाहूया. भूकवच्या खाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठेही आढळतात. या भागात पहा, उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते आणि याच भागात शिलारसाची कोठी आढळतात, ज्यामधून की ज्वालामुखीचा उद्रेक त्या ठिकाणी आपल्याला झाल्याचा म्हणजे हा शिलारस त्या कोठीमधून बाहेर येतो आणि उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. या भागात सुमारे 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअसपर्यंत असावे असे अनुमान आहे. तेथील खडकांच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. प्रावरणाची खोली 2870 किमी असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम प्रति घनसेमी असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे
वाढत जाणारा दाब हे आहे. निम्न प्रावरणाची घनता 5.7 ग्रॅम प्रति घनसेमी आहे. आता यानंतर पुढचा जो पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे तो गाभा. तर गाभाचे दोन भाग आपण पाहिलेले आहेत, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. तर भूपृष्ठापासून सुमारे 2900 किमी खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा जो भाग असतो त्याला पृथ्वीचा गाभा म्हणतात. गाभ्याची जाडी ही 3471 किमी आहे. या थराचे बाह्य गाभा व आंतरगाभा असे दोन भाग त्या ठिकाणी पडतात. आता बाह्य गाभा हा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किमी ते 5100 किमी खोलीपर्यंत आढळतो. भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत, त्या या भागात शोषल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात, परंतु त्यांचा वेग या भागात मंदावतो. बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम प्रति घनसेमी इतकी आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे व या थरात लोह खनिजांचे प्रमाण अधिक आहे, हे आपण शिकलो आहोत. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात, हे या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. यानंतर बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असेही संबोधले जाते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातांपासून संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. हे पृथ्वीचे 5वे व महत्त्वाचे आवरण आहे. म्हणजे पृथ्वीवर जे चुंबकीय आवरण तयार झालेलं आहे हे पृथ्वीचं 5वं आवरण आहे, हे लक्षात ठेवा. आता अंतर्गाभा हा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किमीपासून 6371 किमी खोलीपर्यंत म्हणजेच पृथ्वीच्या आतपर्यंत केंद्रापर्यंत हा आहे. तर या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकावरणाची आकृती दाखवलेली आहे. पृथ्वीचं चुंबकीय आवरण कसं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. नंतर भूचुंबकीय ध्रुव विषुववृत्त ध्रुव याची आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि पृथ्वी एक चुंबक आहे हे या ठिकाणी आकृतीतून आपल्याला दाखवलेलं आहे. त्याचा आपण सविस्तर अभ्यास करायचा आहे. हा पृथ्वीगर्भाचा केंद्रभाग असून तो घनस्थितीत आहे. म्हणजे जो पृथ्वीचा गाभा आहे तो घनस्थितीत आहे. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम प्रति घनसेमी इतकी असते. या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये आढळतात. त्यामुळे त्यास निफे असेही म्हणतात. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा हा घनरूप आहे. येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. म्हणजे की पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातलं जे तापमान आहे हे साधारण सूर्याच्या पृष्ठभागावर जेवढं तापमान असतं त्या तापमाना इतके ते तापमान असते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला नेहमी लक्षात ठेवा, दिलेल्या भूकंप लहरी वेगांच्या वक्रांचे निरीक्षण करा. या ठिकाणी हा वक्र दाखवलेला आहे. या ठिकाणी गाभ्यांपासून जे भूकंप लहरी कशा निघतात त्याची सविस्तर माहिती या आकृतीत दाखवलेली आहे आणि शेजारी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे आपण समजून घ्यायचं. आणि या ठिकाणी वसुंधरा दिन, जागतिक वसुंधरा दिन पण आपण म्हणजे काय आणि तो कशासाठी साजरा करतो हे आपण त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. धन्यवाद.